आणि बैल कोणाला काय घाबरून कधी पळत नाही आणि तो प्रत्येकाला प्रत्युत्तर पळून तो देणार. वा सर्जा नेमकं काय काय ना असं काय ना आपलं आपण नाव देणार. हां तर त्या गाडीची भुंगा मिळून शेट्टी इच्छा असेल तर आपल्याशी गाडी केलं नाही केलं आपलं आपण नाव देणार. त्यासाठी आपण मैदानात आलेलो आहे. नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना स्पायडरमॅन. आय एम अग्रीमॅन म्हणजेच आगरी माणूस आपला काव्य मुद्राज ब्लॉगमध्ये स्वागत. मित्रांनो पाहू शकता संतोष तोडकर यांचा मल्हार मैदानात दाखल झालेला आहे. बऱ्याच दिवसानंतर पाहायला भेटतोय मल्हार आणि इथे सर्वांचा चाहता गोडचा सर्जा आज मैदानात दाखल झालेला आहे आणि सर्वजण नक्कीच मित्रांनो सर्जाची वाट पाहत होते. भरपूर कमेंटसुद्धा येत होत्या, पण असो आपला सर्जा आजारी होता, त्याच्या पायाला लागला होता. दादा नमस्कार. दादा बरं वाटलं घोडच्या सर्जाला बघून. 1 महिना आपण बघितलं होतं त्याच्या पायालासुद्धा लागलं होतं आणि आजारी होता. पण कसं असतं दादा, भरपूर फॅन्स लोकांची कमेंट्स असतात, कारण का ही बिनजोडचं शर्यत क्षेत्र आहे, याच्यामध्ये या गोष्टी होतच राहतात, पण त्याला उत्तर आपला सर्जा देतो. काय म्हणाल? काय ना भरपूर चाहत्यांचं प्रेम आहे. त्यांच्या आशीर्वादाने सध्या 100% क्लिअर झालं आहे. अजूनपर्यंत थोडीशी माझी जखम आहे, परंतु आपला जवळच चांगलं मैदान असेल म्हणून आज नियोजन चांगलं आहे. अच्छा, जमून आले ठेवले का शर्यत वगैरे काय कसं काय? नाही असं काही नाही. मग आज सर्जाला पाहता नक्कीच कमेंट्स येतील. काय जे शर्यत बोलवता, ज्या शर्यतीपासून आपण लांब राहत होतो, भरपूर चर्चा होती की भुंगा सर्जा नेमकं काय? काय ना असं काय ना आपलं आपण नाव देणार. हां तर त्या गाडीची भुंगा मिळून शेट्टी इच्छा असेल तर आपल्याशी गाडी केलं नाही केलं आपलं आपण नाव देणार. त्यासाठी आपण मैदानात आलेलो आहे. तर तरी किती % वाटतं की सर्जा आता ओके आहे आपलं? बैल झाला ओके. ते काय त्याला पालतानी त्या पायाला मार लागतो मागचा, त्याचमुळे थोडासा विषय होतो. कधी कधी 2-4 दिवस बैल पाय काढतो, नंतर ओके होतं. आपण काय ना बैल आहे तसं ओके आता परिस्थिती. नक्कीच. मग आता हा मैदान झाल्यानंतर पेडगावचं मैदान आहे, काय म्हणता? पेडगावची मैदानाची तयारी चालू आहे, कारण का हा मैदान झाल्यावरती 3 फेऱ्याच्या मैदानाला पेडगावच्या अगोदर पाळण्याचं, कारण का 3 फेऱ्यात बरेच दिवस बैल पळाला नाही, त्यामुळे 3 फेऱ्याच्या बैलाला मैदान पुढच्या मैदान आपण 3 फेऱ्यामध्ये काढू आणि कुठेतरी पेडगावची तयारीला लागू. दादा बघा ना, जेव्हा शर्यत झाली होती आणि एक विजयाचा गुलाल घेतला होता आपण भुंगा वर्सेस सर्जा, पण भरपूर चर्चा होती की शर्यत झाली आणि थांबले, कारण का आपल्याला माहिती असतं आपल्या नंदीला लागलेलं असतं. तुम्ही काय म्हणाल, म्हणजे नेमकं काय झालं होतं, का नव्हतं सर्जा आपल्याला मैदानात दिसत? नाही, अख्खे महाराष्ट्राला माहिती आहे घोडचा सर्जा आजारी असला तरच थांबतो, कोणाला घाबरून कधी थांबत नाही आणि थांबणार पण नाही. कारण का जर बैलच आपला इंजुरी असेल तर आपण त्याला पळू शकत नाही, कारण का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बैल कुठंच नाही पळाला, का घाटावरती पळाला आणि मुंबईला नाही पळाला असं काय नाही. तिथं बैल आजारी होता आणि बैल कोणाला काय घाबरून कधी पळत नाही आणि तो प्रत्येकाला प्रत्युत्तर पळून तो देणारच आहे. त्यामुळे काय त्याच्याबद्दल विषय नाही, पळणारच बैल 100%. नक्कीच. काय वाटतं, आपलं उसाटणे मैदान म्हटलं तर सर्वांचा आवडीचा मैदान असतो आणि इथे सर्वांच्या शर्यती होऊन जातात आणि व्यवस्थितरित्या शर्यती होतात. नाही, इथलं नियोजन आयोजक सर्व एकदम व्यवस्थित असते, पारदर्शक असते आणि मैदान पळायला पण अतिशय सुंदर आहे. आणि माझ्या घरामध्ये 1 किलोमीटर असल्यामुळे तसं कसं माझं होम ग्राउंडच दाखल आहे, त्यामुळे इथं मी उसाटण्याला देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. मग आता नाव दिलाय तुम्ही म्हणता? नाही, आता नाव थोड्या वेळात देणार. नाव थोड्या वेळात देणार. मग जे काय असेल ते आपण नक्कीच. सर्जाबद्दल बोलणार तर भरपूर जणांचा विश्वास आहे. सर्जा म्हटलं तर रॉकेट, कारण का सर्जा कुठे कमी पडत नाही आणि सर्जा आज त्याच जोशात दिसतोय, चांगला दिसतोय मला तरी. काय म्हणाल, आज जर शर्यत जमली तर कसं काय? काय ना, नंदी 4 नंदी जे असतील 2 तर आहेत. आता मी शेपटीला नंदी टाकतो, काय काय नाव ठेवतो त्याच्यावरती आहे. सर्व नंदी आपलेच आहेत, त्याच्यामध्ये पन्नाची धमक असेल प्राप्त केली. नक्कीच. म्हणजे आज तुम्ही पैरा सांगू शकता का? हो, पहिला म्हणजे माझी मल्हारीच गाडी. आपले समाजसेवक संतोष तोडकर दादा आलेत का? नाही, आता येणार आहेत दादा. दादांचा फोन झाला होता, येण्याचा प्रयत्न करतो. दादांना फोन करून दादा येणार. नक्कीच. ह्या गाडीने, या जोडीने चांगलंच कमाल केली होती आणि तोच कमाल आज करताना आपल्याला दिसेल का या मैदानात?
बघू आता काय आपले स्टार नशीब किंवा म्हणजे दोन्ही अतिशय सुंदर प्लेस आहे. हां काय प्रत्येकाचा नशिबाचा खेळ असतो. त्याच्या नशीब कपाळाला गुलाल असेल तर तो गुलाल लागेल. चला धन्यवाद दादा. नक्कीच आज सर्जा भरपूर दिवसातून आला आहे आणि ज्यांचे बघा प्रत्येकाचे फॅन फॉलोईंग असतात, प्रत्येक नंदीचे फॅन फॉलोईंग असतात. तर सर्जा त्याला फॅन्सला आज काहीतरी करून दाखवेल का कमाल? काय ना फॅन्सांचा भरपूर विश्वास आहे, प्रेम आहे हां. आणि निश्चित ही बैलगाडी क्षेत्रात होत असते. कारण का सर्व नंदी पळणार असतात, सर्व फॅन तर प्रेम असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी सध्या हमेशा पळतो आणि हमेशा कुठले म्हणजे त्यांना करून असा कुठं सध्या कमी नाही पडत आणि आजही काहीतरी सिद्ध करून दाखवणार. पण दादा मी एक गोष्ट मला वाटते चांगली वाटते की मुंबई बिनजोडला ना राग रोसवा जरी असला ना हा काही कालावधीपर्यंत असतो, नंतर आपणच एकत्र येतो. म्हणजे ही खासियत आपल्या मुंबईच्या बिनजोडमध्ये मला पाहायला भेटते. काय म्हणत नाही, बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण लहानापासून तिथं उतरलोय, तिथनं फक्त खेळ खेळण्यासाठी उतरलोय. आपण राग रोग कोणाशी खेळण्यासाठी खेळ नाही. आपला नंतर ज्या पद्धतीने पळतो त्या पद्धतीने आपण खेळ खेळतो. फक्त एवढंच आहे, प्रत्येकाने प्रेमापोटी खेळ केला. पुढं काय बोलण्याचं काय करण्याचं हे फक्त शब्द कुठेतरी बोलून पाडावेत मला. धन्यवाद दादा. धन्यवाद. सो मल्हार आणि सर्जा एक चांगली गाडी पळवते आणि मित्रांनो आज भरपूर दिवसातून सर्जा दिसले आणि स्वतः दादासुद्धा म्हटले की नक्कीच मिलिंद शेठ दादांनी जर नक्कीच आज शर्यत केली जमली तर नक्कीच आज शर्यत होणार. म्हणजे आज तयारीतच आहे असं म्हटलं तरी चालेल. मित्रांनो पार्ट 2मध्ये पाहायला भेटलेला आपल्याला मथुरच्या गळ्यात आज फेऱ्यामध्ये पळालेला गौरीपाडचा स्वर्गीय श्री हनुमंत म्हात्रे यांचा शिवा सुद्धा मैदानात दाखल झाला आणि फेरा पाहिला आपण. सो आणि ह्याची मुलाखत आपल्या चॅनलवरती पडलेली आहे, नसेल बघितली तर जाऊन आपल्या चॅनलवरती बघा. स्वर्गीय पंढरीश फडके यांचा सर्जा दादा सरकार सुद्धा मैदानात दाखल झालेला आहे. जितकं बोलावं तितकं कमी या नंदीबद्दल. बिनजोडप्रमाणे 3 फेऱ्यासुद्धा गाजवतो आहे आणि आज उसाटणे मैदान नक्कीच चांगली शर्यत खेळताना आज पाहायला दिसेल आपल्याला सर्जा. कारण का आज भरपूर नंदी जे पळाले नव्हते ते आजच्या मैदानासाठी आलेले आहेत आणि चांगली अशी शर्यत आपल्याला पाहायला भेटेल. आणि त्याच्याच पाठी प्रधानसुद्धा कमी नाही. प्रधानसुद्धा आज आपल्याला बिनजोडला एक चांगलं नाव करताना दिसतो आहे. सो चला मित्रांनो, सर्वांची वाट पाहत होता ज्या मुलाखतीची, म्हणजे सर्जा मैदानात नव्हता ही थोडक्यात मुलाखत घेतली. बघा मित्रांनो, खरं म्हणायला गेलं ना सर्व नंदी ते सारखेच असं राग गोष्ट असतो तोपर्यंत असतो. पण आपण तोही प्रश्न विचारला की सर्जा एक शर्यत जिंकल्यानंतर, म्हणजे 15 वर्ष झाले होते मिलिंददादा वगैरे, एक शर्यत झाल्यानंतर गायब झाले तर नक्की का गायब झाले होते, पायाला लागलं होतं काय होतं, आपण त्या दादांना विचारलं आणि तुमच्या भरपूर प्रश्नांची उत्तरं बऱ्यापैकी या लॉगमध्ये भेटतील. आणि नक्की शर्यत झाल्यानंतर बघूया कोण विजयाचा गुलाल घेतो तो.